नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर सर्क्युलर मॅथमॅटिक्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत वर्ग 10वीचा पार्ट 1चा पहिला लेसन, ज्याचं की नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे. तर आज आपल्याला शिकायचं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कोणाला म्हणतात. तर ज्या समीकरणामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात आणि प्रत्येक पदाचा कोटी हा एक असतो, त्यांना आपण लिनियर इक्वेशन आपण म्हणत असतो. तर बघा, तर जे काही लिनियर इक्वेशन आहे किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे आहे, त्याचा जो जनरल फॉर्म आहे तो असतो AX. जनरल फॉर्म असतो AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. हा झाला याचा जनरल फॉर्म. त्यामध्ये A, B, C हे रियल नंबर्स असतात, म्हणजे A, B and C is the real numbers. म्हणजेच लिनियर इक्वेशन मध्ये जे A, B, C आहेत ह्या वास्तव संख्या असतात. त्यामध्ये A आणि B हे ऍट अ टाइम 0 नसतात. त्यानंतर आपल्याला बघायचंय एक एक्झाम्पल बघूया आपण लिनियर इक्वेशनचं. 5x प्लस 2y प्लस 5 इक्वल टू 0. तर हे लिनियर इक्वेशन आहे का आपल्याला बघायचंय. तर लिनियर इक्वेशन आहे का बघण्यासाठी प्रत्येक पदाचा कोटी हा एक असला पाहिजे. म्हणजेच बघा, हा x चा पॉवर काय नाही म्हणजे काय असतो, एक असतो. त्यानंतर हा y चा पण पॉवर काय नाही म्हणजे एक असतो. म्हणजे या दिलेल्या समीकरणाची सगळ्यात मोठी कोटी ही एक असल्यामुळे दिलेले समीकरण हे रेषीय समीकरण आहे. तर रेषीय समीकरण कशामुळे म्हणतो, तर त्या दिलेल्या समीकरणाचा जो सगळ्यात मोठा कोटी आहे तो एक असतो आणि त्यामध्ये x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल्स आहेत. x and y आर व्हेरिएबल्स. म्हणजेच x आणि y हे चल आहेत आणि त्यानंतर 5 आणि 2 या ज्या संख्या आहेत ही आहेत कोएफिशिएंट किंवा त्यालाच आपण म्हणतो सहगुणक म्हणतो. 5 and 2 आर कोएफिशिएंट्स. आणि ह्या समीकरणामध्ये दोन चल आहेत आणि या समीकरणाची सगळ्यात मोठी कोटी एक असल्यामुळे यांनाच आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो आपण. चला तर मग आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय 5x - 3y = 8 and 3x + y = 2. तर आपल्याला एक समीकरण दिलंय, याला आपल्याला सोडवायचं. आता या समीकरणाला सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर या समीकरणाला सोडवायचं आहे म्हणजे जे काय आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यामध्ये आपण नेमकं काय करतो, तर x आणि y च्या आपण किमती काढतो. पण x, y आणि y च्या किमती कशा काढायच्या, तर कुठल्याही एका व्हेरिएबलचा जो कोएफिशिएंट आहे सेम करून त्याला कॅन्सल करतो, म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू भेटते. म्हणजे दिलेल्या समीकरणाला आपण नंबरिंग देऊन घेऊया. 5x - 3y = 8 याला इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर 3x + y = 2 याला समीकरण नंबर आपण 2 देऊया. तर आपण सर्वप्रथम बघूया दोन्ही जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचा कोएफिशिएंट सेम आहे का. म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये जे काही दोन चल दिलेले आहेत त्यांचे जे सहगुणक आहेत ते समान आहे का बघूया आपण जर बघितलो x ची टर्म जर बघितलो, दोघांचाही जो सहगुणक आहे तो आपल्याला सेम दिलेला नाही आणि y चा पण जो सहगुणक आहे किंवा कोएफिशिएंट आहे तो सेम दिला. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर आपण जर इथं बघितलो -3y आहे आणि इथं फक्त 3y आहे आणि सोबतच या y च्या इथं कोणतीच व्हॅल्यू नाही, म्हणजे कोणती असते, 1 असते. तर दिलेले जे दुसरं समीकरण आहे त्या समीकरणाला आपण 3 ने गुणू. कशामुळे 3 ने गुणायचं, तर समीकरण 1 आणि 2 चे जे काही सहगुणक आहे ते सारखे व्हावून आपण काय करायचं, त्याला 3 ने गुणायचं. म्हणजे समीकरण 2 ला 3 ने गुणू, म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. म्हणजे समीकरण 2 ला काय करा, आपल्याला 3 ने गुणायचे. म्हणजेच काय, 3 × 3x +
3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 2 म्हणजे जे काही समीकरण आहे, जी समीकरणाची लेफ्ट हँड आणि राईट हँड ज्या दोन्ही साइड आहेत त्या दोन्ही बाजूला आपल्याला 3 न गुणायचं आहे. म्हणजेच काय 3 3 जा 9x प्लस 3 into y 3y इक्वल टू 3 2 जा 6. याला समीकरण नंबर आपण 3 देऊया. आता आपण जर समीकरण 1 आणि 3 जर बघितलं, जे काही y आहेत या y चे जे काही व्हेरिएबल्स दिले आहेत y त्यांचे जे कोएफिशियंट आहेत ते काय झाले आता समान झाले आहेत. म्हणजे आता आपण कोणत्या समीकरणाला गुणलो, समीकरण नंबर 2 ला गुणलो. तर आता समीकरण नंबर 2 ला गृहीत धरायचं नाही. म्हणजे उरला कोणता समीकरण 1 आणि 3 उरलेला आहे. या दोघांमध्ये पण y चा जो सहगुणक आहे तो समान झालेला आहे. आणि दोघांचे जर आपण जर साइन बघितलो, दोघांचे साइन पण कसे आहे अपोजिट आहेत. म्हणून समीकरण 1 आणि 3 चे आपण ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 3 म्हणजे समीकरण 1 व 3 ची समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. समीकरण 1 आणि 3 ची बेरीज केल्यानंतर काय भेटतं बघा आपल्याला. काय येईल 5x minus 3y equal to 8, 9x plus 3y equal to 6. तर बघा -3y आणि +3y काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे 0 भेटणार आहे. म्हणजे दोन्ही सेम टर्म्स आहेत पण त्याचे जे साइन जे आहेत अपोजिट असल्यामुळे ते काय होतील कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर उरलेले जे पद आहेत त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. 5 + 9 14x बरोबर 6 आणि 8 14. त्यानंतर आपल्याला भेटणार आहे काय भेटलं आपल्याला 14x बरोबर 14. बघा आता 14 आणि x मध्ये म्हणजे एक व्हेरिएबल आणि कोएफिशियंट असेल त्यांच्यामध्ये कुठलं साइन नाही, कुठलं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकारात असते. म्हणजे 14 आणि x मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार आहे गुणाकारात असणार आहे. म्हणजे 14 इकडे लेफ्ट साइडला गुणाकारात आहे, राईट साइडला गेल्यावर काय होईल तो भागाकारात जाईल. म्हणजेच x बरोबर काय भेटणार आपल्याला 14/14. 14 1 जा 14. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 1 भेटलेली आहे. आता जी व्हॅल्यू आपल्याला x ची 1 भेटलेली आहे 1 भेटलेली आहे ती जी व्हॅल्यू आहे ती कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे y ची पण व्हॅल्यू भेटणार आहे. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 म्हणजे समीकरण x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा जी काही व्हॅल्यू भेटलेली आहे x ची ती समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर समीकरण 1 काय आहे 5x - 3y बरोबर 8 आहे. 5 ला 5 दोघांमध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. x ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे -3y बरोबर 8 आहे. 5 1 जा 5 -3y इक्वल टू 8. 5 इकडे 5 च्या समोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस असते. म्हणजेच तो राईट साइडला जाऊन काय होणार आहे -5 भेटणार आहे. म्हणजेच काय बघा -3y इक्वल टू 8. हा +5 तिकडे गेला काय झाला तो -5 झाला. -3y बरोबर 8 मधून 5 गेले 3 उरले. त्यानंतर हा जो 3 आहे तो इकडे गुणाकारात आहे तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे डिव्हिजन मध्ये जाणार आहे म्हणजेच भागाकारामध्ये जाणार आहे. म्हणजेच काय भेटणार आपल्याला y बरोबर -y बरोबर 3/3 3 1 3 म्हणजेच -y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 1. हा जो मायनस आहे तो आपण पलीकडे शिफ्ट करूया 1 कडे. म्हणजेच y बरोबर काय भेटणार आपल्याला -1 भेटणार आहे. तर म्हणजेच काय भेटणार देअरफॉर x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे -1. ही दिस इज द solution of given simultaneous equation. म्हणजेच x, y बरोबर 1, -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे.
तर एक्झाम्पल झालेलं आहे